आज आपण कारल्याची रेसिपी करणार आहोत. मग त्यासाठी कारलं घेतलेलं आहे 1/2 किलो, कोथिंबीर, लसूण, खोबरं, धना जिरा पावडर, शेंगदाण्याचं कूट आणि वरून टाकायला कोथिंबीर, नमक, हळद आणि मोहरी. चला आता आपण वाटण तयार करून घेऊया. खोबरं, आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. पारंपरिक पद्धतीने आपण आज कारलं बनवणार आहे. चला आता उघडून बघूया आपण. झालेलं आहे. चला तर आता हे आपण वाटण काढून घेऊया. मिठाचं कारलं बनवणार आहे आपण. मला पण अगोदर कारलं बनवायला येत नव्हतं. मी माझ्या आईकडून शिकलेली आहे. माझ्या आईच्या हातचं कारलं भरपूर छान होतं. त्यामुळे तुम्ही पण एक बार करून बघा हे कारलं. शेंगदाण्याचा कूट, मीठ, धना जिरा पावडर, हळद. आता आपण हे मिक्स करून घेऊया. पाण्याची गरजच नाही याला. खोबऱ्याचं आणि लसणाचं कोथिंबीरचं सारण ओलं आहे त्यामुळे पाण्याची गरज पडणार नाही. हे आता एकजीव झालेलं आहे सगळं. हे आता आपण कारल्याच्या जी फोडी करून घेतलेल्या आहेत ना अशा, त्यामध्ये आपण सगळं हे सारण भरून घेऊया. हे असं सगळं भरून घ्यायचं. ह्या आपल्या फोड्या भरून झालेल्या आहेत सगळ्या. चला तर आपण आता फोडणीला देऊया. दोन माप तेल टाकून घेऊया आपण. चला आता तेल गरम झालेलं आहे आपलं. त्यात पहिल्यांदा मोहरीचा तडका देऊया. जिरे टाकूया. आपण वाटणात पण लसूण टाकलाय, पण ह्यात पण आपण लसूण टाकून देऊया फोडणीला. जेवढा जास्त लसूण असेल तेवढं कारलं चवीला चांगलं लागतं. आता ही जी भरलेल्या फोडी आहेत त्या आपण या लसणामध्ये टाकून घेऊया फोडणीमध्ये. हलवून घ्यायचं असं 1-2 मिनिटं पूर्ण असं भाजून घ्यायचं. आणि नॉर्मल पाणी जास्त ओतायचं नाही, नाहीतर मग कारलं कडू होते. थोडंसं पाणी ओतून घ्यायचं. आपण जे हे केलेलं होतं ना, सगळं सारण ठेवलेलं होतं ना, ते असं थोडंसं 1-2 चमचे तर पाणी साधारणतः ओतायचं. आणि परत एकदा हलवून घ्यायचं. आणि ह्याच्यावरून झाकून घेऊया. आता आपण 15 मिनिटं झाकून घ्यायचं. उघडायचंच नाही कसलंच, नाहीतर मग कारलं कडू होतं. झाकूनच ठेवायचं. 15 मिनिटं नाही उघडलं तर कारलं अजिबात कडू होणार नाही. जर तुम्ही उघडलं तर तुमचं कारलं कडूच होणार. चला आता आपण उघडून बघूया. मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि आपलं कारलं आता शिजलेलं पण आहे. ठीक आहे, कारलं शिजलेलं आहे. आता तुम्ही मस्तपैकी भाकरी बरोबर, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकता. आठवड्यातून एकदा तरी कारलं खाऊ, पित्त होत नाही. त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. झालेलं आहे आपलं कारलं बनवून. गॅस बंद करून